नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे देवभक्ती आणि आयुष्य. तर या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यामधल्या गुरुवारची महालक्ष्मी देवीची कथा आणि कहाणी. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तिथे असलेल्या बेल आयकनला म्हणजेच घंटीला देखील वाजवायला विसरू नका. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. श्री महालक्ष्मीची कहाणी ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी द्वापार युगात सौराष्ट्र देशात घडलेली कहाणी. तिथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, साधू संतांना सुखवीत होता, संतुष्ट करत होता. अशा या राजाच्या राणीचे नाव होतं सुरचंद्रिका राणी. ही राणी रूपाने सुंदर होती, पण मात्र स्वभावाने सुलक्षणीय, गर्विष्ठ व क्रूर स्वभावाची होती. या राजा राणीला 7 मुले व एक कन्या होती. त्या राजकन्याचं नाव होतं श्यामबाला. एके दिवशी काय झालं, लक्ष्मी देवीच्या मनी आलं की आपण राणीला जाऊन महालात भेटावं, आपल्याला ओळखते की नाही ते पाहावं. तेव्हा महालक्ष्मी देवीने एका म्हातारीचे रूप घेतलं, हातात काठी घेतली, फाटकं वस्त्र साडी घातली व काठी टेकीत टेकीत ती महालात पोचली व राणीला आरुणी दिली. आहे का घरात कोणी, घालेल का कोणी घास? त्यावर त्या महालात असलेली दासी बाहेर आली आणि म्हणाली, आजी तुम्ही कुठून आलात? तुम्हाला काय हवं आहे? तुमचं नाव काय, गाव काय? तेव्हा हळू आवाजात म्हातारी आजी सांगू लागली की मी कमला आहे, मी द्वारकेहून आले तुझ्या राणीला भेटायला. कुठे आहे तुझ्या या राजाची राणी? त्यावर दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, त्यांच्या मैत्रिणींशी गप्पा मारतात, त्या गेल्या की सांगते त्यांना. काय गहा तुझा अवतार, तुला पाहून त्या माझ्यावर ओरडतील, उनतून बोलतील, त्यांच्या मैत्रिणी तुला हसतील. तू बस इथे आडोशाला, त्यांच्या मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. तेवढ्यात राणी खाली आली आणि तिला समोर म्हातारी दिसली. राणी चिडली व त्या म्हातारीला बोलू लागली, काय गं थरडे, कशाला आलीस? तुला दुसरी घरी नाही दिसलीस का? चल जा, उठ म्हणते ना इथून. तेव्हा म्हातारीला खूप राग आला. देवी म्हणाली, राणी तुझी राणी पैशाला भाळली आहे, तिला पैशाचा गर्व झालाय, मोठमोठ्यांच्या मैत्रिणी झाल्या, गरीब माणसाला कोण विचारण? तोट्यांना बोलू लागली, गरीब भिकारीन तिला कोण विचारते? पण ती माझ्यामुळेच ना, मीच तिला ते लक्ष्मीव्रत सांगितलं, ते तिने केलं आणि आज या राणीपदावर बसली. पण देवीची आठवणही राहिली नाही तिला. पण याचे भोग तिला नक्कीच भोगावे लागतील, जाते मी. तेवढ्यात दासी घाबरली. दासीने म्हातारीला पाणी दिलं, हात जोडले व म्हणाले, आजी कोणते व्रत करायचं असते ते मला सांगा, ते मी व्रत पूर्णपणे करेन, ते उतणार नाही, मातणार नाही, घेतला वासा सोडणार नाही. तेव्हा आजीने म्हणजेच महालक्ष्मी देवीने त्या दासीला ते संपूर्ण व्रतकथा सांगितली आणि तसे त्या दासीने पुन्हा ते व्रत करण्यास सुरुवात केली. आणि आजी निघणार तितक्याच माडीवरून श्यामबाला लगबगीने खाली आली आणि आजीला म्हणाली, आजी माझी आई चुकली, तिला माफ करा, तिच्या वतीने मी तुमची माफी मागते. मला सांगाल ते व्रत मी करेन, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वासा सोडणार नाही. म्हातारीला मुलीची माया आली आणि म्हातारीने मुलीला सगळे व्रत सांगितले. मुलीने ते व्रत करायला सुरुवात केली. पुढे 4ही गुरुवारी तिने नेमधर्म पाळून ते सगळे व्रत कैवल्य करून टाकले आणि पुढे तिचा श्यामबालेचा विवाह एका सिद्धेश्वर राजाच्या पुत्राशी, मालाधर नावाच्या पुत्राशी झाला. पण मात्र इकडे राजा राणी यांचे दिवस वाईट सुरू झाले. त्यांच्या महालात मोठी चोरी झाली. चोर सगळं द्रव्य घेऊन गेले. शत्रूने राज्याच्या भूमीवर चाल करून सगळे राज्य मिळवले व त्यांना गरिबी आली. चंद्रिका राणी होती पण तिची स्थिती बदलली. अगदी राणीला रानावनात फिरावे लागले व तिच्या रागीट व उन्मत्त स्वभावामध्ये तिला कोणी काढण्याचा घास देईना. एके दिवशी राजाच्या मनात आले, आपल्या लेकीला भेटावे, कशी आहे ते पाहावे, म्हणून तो मुलीकडे जायला निघाला. मुलीच्या घरी गेल्यानंतर तो तिथे काही दिवस राहिला. श्यामबालेने तिच्या पित्याची छान काळजी घेतली व घरून निघताना जावयाने मोहरा भरलेला हंडा त्यांच्या हाती दिला व तो ते घेऊन घरी निघाला. घरी आल्यानंतर राणीला भेटला. राजा आला व राजासोबत दिलेला हंडा पाहून राणीला खूप आनंद झाला. तिने घाईघाईने झाकण काढलं. तिला आत काय दिसले, कोळशाचे खडे. राजाला सांगितलं. तो देखील आश्चर्यचकित झाला, दुःख करू लागला. त्यांना एक एक दिवस अडचणीचा जात होता, दुःख वाढत होते. एके दिवशी राणीने ठरवले, आपण देखील आपल्या मुलीला भेटावे, डोळे भरून पाहून यावं. त्यामुळे ती निघाली. राणी निघाली असताना तोच चालून चालून ती दमली. ती नदी तीरावर बसली. तिथे काही दासी पाणी भरायला आल्या होत्या. त्यांनी राणीला पाहिले, ओळखले व महालात जाऊन सांगितले की तुमच्या आई आल्या आहे, खूप दमलेली दिसले, त्यांना आणायला पाठवा कोणीतरी. श्यामबालेनं रथ बोलावला व आईला घेऊन यायला सांगितलं. त्यावर आई त्या रथामध्ये बसून आली. आई आल्यानंतर श्यामबालेनं आईला आनंदाने मिठी मारली. आईला स्नान करायला सांगून छान पैठणी व अलंकार दिले. आईचं रूप अधिक उठून दिसू लागले. आईने मुलीकडे राहिलेला तो महिना होता मार्गशीर्षचा महिना. त्या महिन्यात मुलीने केलेले 4ही गुरुवारचं लक्ष्मीव्रत आईने पाहिलं.
कशी मुलगी शांबाला पूजा करत होती, देवीची सेवा करत होती, सर्व दुःखे दूर व्हावेत म्हणून प्रार्थना करत होती व सगळे नियमधर्म पाळत होती. ते पाहता सूरजचंद्रिका राणीला मात्र मागच्या जन्माची आठवण झाली. मागच्या जन्मी ती एका वेश्याची पत्नी होती. घरी नवऱ्याचे व तिचे भांडण होई म्हणून ती वैतागून रानात हिंडत होती. तेव्हा रानात तिला काही सुवासिनी लक्ष्मीव्रत करताना दिसल्या. तेव्हा तिने ते पाहिले व तिने ते व्रत केले व तिला हे राजवैभव मिळाले होते. दुपारची जेवणाची वेळ झाली आणि जेवायला बसल्यानंतर राणी म्हणाली, श्यामा, मी देखील जेवत नाही. मी देखील तुझ्यासारखा उपवासच करेन. व आईने देखील ते व्रत केले व आई घरी जायला निघाली. पुढे शांबाला आईला सोडवायला घरी गेली व येताना हंड्यामध्ये मीठ भरून घेऊन आली. महालात आल्यानंतर राजाने शांबालीला विचारलं, माहेरून काय आणलं? शांबालाने आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. त्याने तो हंडा घेतला व आत पाहतो तर काय, त्याला आतमध्ये मिठाचे खडे दिसले. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथे नाही का मीठ मिळत? हो मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. शांबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी नेहमी इमानी राहावं. कोणत्या कामात कसूर झाली तर माफीही मागावी. मीठ असेल तर सगळ्या अन्नाला चव येते, नाहीतर सगळे अन्नपदार्थ बेचव लागतात. तेव्हा मालाधार राजाला म्हणजेच त्यांनी त्याच्या सासऱ्याला बोलावून घेतले व ज्या राज्यातील राजाने त्यांच्यावर चाल केली त्या राज्यावर पुन्हा आपण चाल करू असे सुचविले. आणि मग योजना केली व युद्धाची तयारी झाली. युद्धाच्या दिवशी प्रत्येक सैन्याच्या हातात त्या मिठाचा खडा घेऊन प्रत्येकाला शपथ घ्यायला लावली व शर्तीने झुंजायला सांगितले व नंतर बघता बघता भद्रश्रवा राजाच्या सैन्याने शत्रू सैन्याचा पूर्ण फरशा पाडला व युद्ध जिंकले. त्यात त्यांना खूप सोने, चांदी, मोहरा व राज्याचे राज्य मिळाले. ती आनंदाची वार्ता घेऊन ते घरी निघाले. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवारचा दिवस. त्या दिवशी शांबाला व तिच्या आईने सगळे नियमधर्म करून पूजा केली होती. शेवटच्या गुरुवारी पंचपक्वान्न व संध्याकाळी देवीची आरती केली. धूप दिवांचा वास दरवळत होता. सर्वांचे मिष्टांगण जेवण झाले. त्याच दिवशी राजाचे 7 पुत्रे कुठे दूर देशी गेलेले अचानक घरी आले. त्यांना पाहून राजा राणीला फार आनंद झाला. पुन्हा सूरजचंद्रिकेने तो लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो अजन्म पाळला व पुढे त्यांचा सुखाने संसार सुरू होता. अशी ही कहाणी सगळ्यांनी वाचावी, त्यांचं घर सदैव आनंदित व सुखात राहावं अशी देवीचरणी प्रार्थना करते. तर मंडळी, ही होती श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे नक्की वाचावं, ऐका आणि हे असे व्रत आचरण्यास सुरुवात करा. आणि या पुढील माहिती म्हणजे जसं की लक्ष्मीव्रत कोणी करावे, त्याचे नियम काय, त्याचे उद्यापन कसे करावे आणि कधी, या बाबतीत सगळी माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत.